पण ते काय नवीन माणसाला कसे हे मार्केटवाले म्हणजे येड्यात काढतात हे मला आज कळालं. ते नाही का एक्सपेरिमेंट एक्सपेरिमेंट मग आता तू इंग्लिश मध्ये पण लिहायचंय. मग आता तू कशामध्ये लिहितो? तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि मित्रांनो, मनापासून स्वागत. आणि आजचा दिवस हा असा गेलेला आहे ना माझ्यासाठी, विचारू नका. पुरं माझी बॉडी पेन व्हायला लागली. कारण की आज मी सकाळी म्हणजे 9लाच घर सोडलं. कारण की आज अर्जंट काम होतं आपल्याला. CST मंत्रालयाच्या इकडे जायचं होतं. तर आपण 9 वाजता निघालो. 9 वाजल्यानंतर निघालो तर आपल्याला तिकडनं येईपर्यंत मला तिकडनं म्हणजे जे काही कामं होते ते सर्व संपून घरापर्यंत पोहोचेपर्यंत मला 3 वाजले. 3 वाजता जस्ट घराच्या इथं पोचलो. त्याच्यानंतर आपण इथून परत निघून गेलो शिलपाट्यावरून येता येता मला संध्याकाळचे 6 वाजले. अक्षरशः 6 वाजले. त्याच्यानंतर मॅडमला बोललो तू ये, माझं काय आज घ्यायला येणं होणार नाही. त्याच्यानंतर आलो, थोडासा झोपलो. कारण की पुरी बॉडी पेन व्हायला लागली. कारण की बऱ्याच दिवसानंतर एवढा म्हणजे लांब गेलो आहे. कारण की एवढ्या लांब मी लवकरच सहजी जात नाही. काय काम असलं तरच जावं लागतं. तर मित्रांनो, असा आजचा दिवस गेलेला आहे आपला. एकदम दिवस तर चांगला होता, मजा आली. पण ते कसं 8 नाही, 8 तास 9 तास गाडीत बसून ना असं पूर्ण बॉडी ना अशी पॅक झाली. म्हणजे पूर्ण असे गच्च पकडल्यासारखं झालं. तर काय हरकत नाही मित्रांनो, आता आलो तर आता उठलो आहे, फ्रेश झालो आहे आणि तुमच्या समोर बसलेलो आहे. तर आता बघूया मॅडम करतात काय बोलले. तर याच्या जे PT सर आहेत ना, त्यांनी बोलले की 40 झहरीले आणि 40 नॉन झहरीले सापाचे नाव लिहायला. अच्छा, जहिरीले. वॅमेनी. आणि मग याचा काय प्रॉब्लेम आहे आता ते बार रिसेट व्हायला लागलं. काय कुठं reset? पण हात टाकतो असं करून. कशाला असं खाली करत होतो, खाली करत होतो. अच्छा, मग भेटले का नाही तुला जहिरीले साप? 40 जहिरीले साप. मग 40 जहिरीले जाताच्या कसे कुठून शोधायचे? साप तर एकच असते ना रे. आता काय सापांचे पण प्रकारचे असतात. अच्छा, लिहिले का 40 नावं? बघा मित्रांनो, 40 सापांचे नावं लिहिलेत. मी शोधून दिले गाईस. अरे मला माहित होतं, स्पेलिंग नाही माहित होतं. अच्छा, स्पेलिंग नव्हती माहित का? तर बघू शकता असा जोरदार अभ्यास सुरू आहे आरोग्यचा. अच्छा, हिंदीमध्ये पण लिहायचंय. मग आता तू इंग्लिश मध्ये पण लिहायचंय. मग आता तू कशामध्ये लिहितो? पहिला इंग्लिश झालं, आता मराठी चालू आहे. पण तुझं तर इकडे इंग्लिशच सुरू आहे. कोण बोललं? मी बोललो. दिसतच नाही तुम्हाला. तर मित्रांनो, इकडे बघू शकता चहा. अरे, चहा तर इकडे ठेवलेला आहे. अच्छा, इकडे आज हे बाय परत तू तांदूळ जास्त टाकले. हे जास्त झाले तांदूळ. नाही बरोबर आहे. नाही बरोबर, पाय ना तू, लय झाले एकदम. आता उरतील, मी सांगतो ना. आता चपाती नको टाकू. तर बघू शकता इकडे आज, अरे वा, आज अंडे बनायचा प्रोग्राम आवडतं. आणि मॅडम इकडे सगळं कटिंग वगैरे करून घेत आहेत. म्हणजे स्वयंपाक बनवायची तयारी लगभग सुरू झालेली आहे. कारण की मलाच उशीर झाला उठायला. तर मला कसं माहीत राहणं. तर चला, चहा तर आहे आता. कारण की ऑलरेडी सगळ्यांनी चहा पिलेला आहे, फक्त मीच बाकी आहे. तर चला, चहा पिऊन घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला काहीतरी विषय सांगायचा आहे मला. कारण की आज घडलेला माझ्यासोबतचा विषय आहे. हे बघू शकता तुम्ही, ट्रान्झो. तर हे आहे ॲडॅप्टर. हे आयफोनचं चार्जर आहे, म्हणजे वायर नाही, फक्त अडॅप्टर आहे. तर विषय असा झालेला आहे मित्रांनो याच्यासोबत आज. तर आपण गेलो होतो आज CSTला. तर तिकडून येता आपण गेलो कुठं, मनीष मार्केटला. तर माझे जे सोबतचे होते त्यांना काय मोबाईलचा कवर पण घ्यायचा होता, काय अत्तेर वगैरे घ्यायचं होतं. तर तिथं तर गाडी लावायची पार्किंगला जागाच नसते, हे तुम्हाला माहीत असेल. कारण की कुठे गाडी लावली तर ताबडतोब येतात कॅमेरा घेऊन असे फोटो काढण्यासाठी. तर मी म्हणलं ठीक आहे, मी गाडीमध्ये थांबतो, तुम्ही जावा आणि घेऊन या. आणि माझ्यासाठी एक अडॅप्टर असेल, फक्त केबल आहे माझ्याकडं, फक्त अडॅप्टर घेऊन या. तर ते बोललं ठीक आहे, मी घेऊन येतो. तर ते गेले, सगळी शॉपिंग वगैरे केली, त्याच्यानंतर आणलं. तर हे आपल्याला कितीला पडलं माहिती आहे का मित्रांनो? हे 1800ला पडलं, 1800. तो मैं बोलो भाई ये किधर अपने को महंगा दिया है। तो बोलते मैंने उसको कॉपी वाला भी लिया था, मैंने उसने पहले 300 वाला दिया, तो उसके बाद मैंने बोला थोड़ा अच्छा वाला दो, तो उसने मेरे को ये दिया. तर हे असं आहे मित्रांनो, जरा पैसेवाले दिसले की त्यांना येड्यात काढतात. कारण की आयफोनचं ॲडॅप्टर चार्जर हे 2000पर्यंत आपल्याला ओरिजिनल भेटतं.
पण मी कसा अगोदरपासून जरा मोबाईलचं नॉलेज, मी कॉपी वापरतो, काही विषय नाही, चांगलं चालतं आणि चांगले दिवस यूज होतो, ते काही प्रॉब्लेम येत नाही. पण ते काय नवीन माणसाला कसे हे मार्केटवाले म्हणजे येड्यात काढतात हे मला आज कळालं. आणि हे 2018चं हे असं हे मला मुश्किलने ना 300-400 रुपयाचं असेल हे, असं येड्यात काढलं. फक्त एवढा फरक आला की ते आपलं आयफोनचं चार्जर हे 22 वॉटचं असतं आणि हे 45 वॉटचं आहे. फक्त फरक एवढा आहे, बाकी याच्यात काही डिफरन्स नाही. हे जरा फास्ट चार्जर होतं, ते म्हणजे होतं तेही चार्जिंग होतं, पण थोडं, पण असं वाटलं की कुठंतरी आपण फसलो आज. पैसे वगैरे त्यांनी दिले, पण कसं मनाला जरी कुठंतरी हे वाटतं ना की बाबा 1800 रुपये, तर मी जर गेलो असतो ना तर पक्का 300 रुपयात घेऊन आलो असतो. तुम्हीच सांगायची प्राईस किती असू शकते, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर तुम्हाला काय याच्यामध्ये डिफरन्स वाटतो की नाही वाटत? आमच्या मॅडममध्ये आज काहीतरी वेगळं बघू शकता. मी रोज कॅमेरा अँगल बघा, म्हणजे आज काहीतरी फरक वाटतो की नाही, कारण की मॅडमची आमच्या हाईट वाढलेली आहे. ती हाईट कशामुळे वाढली माहिती आहे का मित्रांनो? त्याच्यामुळे हाईट वाढलेली आहे. आणि इकडे फर्स्ट क्लासपैकी, अरे गरगटा, ते काय व्हाट हॅपन, हे क्या बना रहे हो आप? व्हॉट हॅपन म्हणजे काय झालं? अच्छा सॉरी, मग काय What म्हणा, is this? व्हॉट इज दिस, कोंबडी के पीस, क्या है वो? दिस इज भुर्जी. अच्छा, तर मित्रांनो इकडे बघू शकता बुर्जीचा आज प्रोग्राम आहे. अरे बाबा मला ऑमलेट बनव जरा. हां, बुर्जी भात बेस्ट आहे. आज बुर्जी भातच खाऊया. ऑमलेट असलं की 2 अंड्याची तुम्हाला भुर्जी साधं पाहिजे एकदम ऑमलेट, त्यामध्ये मीठ सुद्धा नाही, फक्त हळद सुद्धा नाही, फक्त असंच ऑमलेट बनवायचं. भुर्जीच्या अपोजिट असतं त्या ऑमलेट. हां बरं ठीक आहे, चला आज बुर्जीच खाऊया. कारण की आज मित्रांनो काय असं आपल्या घरामध्ये स्पेशल नाही. मॅडम पण दमून आल्यात, मी पण दमलोय. आणि चहा वगैरे तर माझा झाला नाही, सगळ्यांचा चहा झालेला आहे. कारण की तुम्ही नाही पिला म्हणून. अरे यार, तर कसं माहिती आहे का, मी आल्यानंतर मित्रांनो झोपलो, कारण की दमलोच एवढा लांब गेल्यामुळं. आणि माझी काही इच्छा नव्हती चहा पिण्याची. मी तर आज ब्लॉगच काढायची इच्छा नव्हती, म्हणलं उद्या काढूया. पण चला म्हणलं, एक दिवस वाया जाईल आपला, तर वाया न जाऊ देता आपण काहीतरी आज बनवूया. आणि तुम्ही बनवायला घेतला ना ॲटोमॅटिक बनतं, काही करायची गरज नाही. ते तुम्ही एक वेळा फ्लोमध्ये गेलं की सर्व शूट होतं, ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी होऊन जातात. तर तुम्ही बनवा, मजा येईल आणि काहीतरी इन्कमही होईल. तर चला, इकडे अंडे होते ना फ्रीजमध्ये, मग 4 अंडे, आता किती आणले तो अंडे? 1 डझन. मग हे अगोदरचे 4 घ्यायचे होते ना, म्हणजे एक्सपायरी. अरे पण आतमधले याच्या, आता ते फ्रेश आणलेले ते ठेव ना, रोज तर अंडे चेंज करत राहतात ना दुकानवाले. नाही तिथे काय अंडे चेंज होतात काय? अरे पण मी काय म्हणतो, ऊपर टिल डेट या एक्सपायरी. पण मी काय म्हणतो, जुने अंडे वापरायचे, नवीन अंडे ठेवायचे, म्हणजे आहे का ना. आता बघा याच्यामध्ये 4 अंडे असेच ठेवले आहेत मॅडमनी, आणि इकडं दुसरे अंडे फोडून टाकले. ते बघा, हे बघा 1 डझन अंडे आणलेत. नाही पण ते जुने बनव, आता जुन्याचं ऑमलेट बनव आणि नवीन ठेव. म्हणजे कसं एमर्जन्सीमध्ये कसं राहतं का मित्रांनो, एमर्जन्सीमध्ये कधी आता आपल्याला बायचान्स काय नाही आहे ऑप्शनमध्ये, तर हे अंडे आपण फोडून ऑमलेट बनवून खाऊ शकतो. कधी कधी दुपारी काय होतं, मला म्हणजे अंडा ऑमलेट बनवायची, म्हणजे भाजी डाळ भातासोबत ऑमलेट खाऊ वाटतं, तर एमर्जन्सीमध्ये आपण अंडे ऑमलेट वगैरे बनवून खाऊ शकतो. तर कसं जरा एक्सपायर लोचा इसका भी हो सकता है ना भाई, ज़्यादा दिन अंडा रखेंगे तो ख़राब भी हो सकता है. तो पहिला जुना अंडा बनाव और नया अंडा रख दो. तर एवढी भूक लागलेली नाही मित्रांनो, आल्यानंतर चहा पण नाही, बिस्किट पण नाही, आणि दुपारी जे जेवलं होतं तेच, त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही. तर एवढी भूक लागलेली नाही विचारू नका. आणि आमचे मॅडम एक काय म्हणतात त्याला, ते नाही का, एक्सपेरिमेंट हे करण्याच्याच मागे लागल्यात. पहिलं मटकीची भाजी होती, ऑमलेट बनवलं, बुर्जी बनवली, आता म्हणते मी वांग्याचं भरीत बनवते, मला बुर्जी खाऊ नाही वाटत. असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट चालू आहेत. अरे कुकिंग, एक्स्ट्रा कुकिंग बोलतात. अच्छा, एक्सपेरिमेंट कसं एक्स्ट्रा कुकिंग होऊ शकता. आमचा जय आरव, जय तिकडं बसलाय, जय इकडे बसलेला आहे, आणि आरव हुशार झालेला आहे ना, एक्स्ट्रा कुकिंग करते.
तिला बोललो बाबा जे आहे ते आण, कारण की पोटामध्ये ना अक्षरशः मित्रांनो कावळे वरडा लागले. माझे नाव आवडतं. तुझे कसे वरडणार? तू खाल्ले ना मग अशी ओढ. मग मी काही खाल्लंच नाही. कोण बोललं? बॉल मॅगी यानं बॉईल मॅगी खाल्ली त्यानं oats अच्छा, खाल्ले. याने बॉईल मॅगी खाल्ली, याने ओट्स खाल्ले आणि आज मॅडमनी पण काही खाल्लं नाही आहे. मॅडमचा चेहरा बघू शकता तुम्ही, तुम्हाला दाखवतो झूम करून बघा. पढ़ाई नहीं हुई आज. मला पण जरा वीकनेस झालं जरा. आता अजून बाकी आहे का आणखी बनलं नाही का? ती वाढ यार, मला वाटलं मला सांग, लवकर- एवढी लवकर. मोठी मटकी आहे, मटकी खायची होती ना. बाप रे. आम्हाला नाव बघा किती जीभ यांची आहे बघा. मटकी नाही तुला ठेसा पाहिजे, याला भुर्जी पाहिजे, याला ऑमलेट पाहिजे. उद्या घेऊन जाणार ना ती. आम्हाला अंडे पण नाही बॉईल पाहिजे. करून खाणार. तू आम्हाला घेऊन नाही तू पाहिजे. खा ना सकाळी. तिला आवडते म्हणून तर ती खाते. अच्छा, आणि तुला मला नाही आवडत. थोडीशी होती. हाताला राहू दे की थोडीशी बस थोडीशी. खा ना मटकी टाकून. याच्यात काय नाही टाकलं ना, मीठ वगैरे काय. नाही काहीच नाही, तुम्ही बोलले ना काय नको टाकू. तर मित्रांनो बघू शकता, या जेवायला. हे पाहिजे का मटकी? हा, थोडी मटकी दे ना. प्लेट इकडे द्या. अरे असे ठेव ना थोडी. अच्छा, ते खराब होईल का? मला यायची उद्या म्हणून. तर चला जेवून घेऊया, तुम्ही या जेवायला, कारण की आज भूक जास्त लागलेली आहे म्हणून आम्ही सर्व एकत्र बसलेलो आहोत. आणि या कॅमेरा अँगलमध्ये जय येत नाही, जय इकडेच बसलेला आहे आमच्या बाजूला. हे घे. बघू शकता. से हाय हाय करू बेटा. हा. बघू शकता मॅडमचा अवतार कसा झालेला आहे आमच्या. नो कन्फर्म आहे आज. हम्म? मला हे हवंय, कपडा हवाय, पडून नाही. काहीतरी दे ना याच्या खाली. बुर्जी एक नंबर. आरामशीर. किती पाणी झालं तुला? सरकव ना, पटकन खाली पडायचं आहे. ते तुझ्या मम्मीचं आहे. लवकर काढायचं, म्हणजे काय माहिती आहे का, मच्छर येत नाहीत घरामध्ये. आता कसं पावसाळा सुरू आहे ना. काढते तो काढ. तर मित्रांनो असं पाण्याचं डेली रुटीन झालेलं आहे. म्हणजे पावसाळा आता बंद झाला ना, परत AC सुरू झालेली आहे. हां, पलटी कर. पुरा भरला ना डब्बा? अर्धा आहे ना. हां, तर मित्रांनो बघू शकता, आरवला ॲक्वामध्ये पाणी भरण्याचं काम आणि बाटल्या भरण्याचं काम दिलेलं आहे मॅडमने आमच्या. कारण की पाणी पिल्यानंतर कसे फ्रीज बाटल्या सर्व रिकाम्या ठेवतात आणि पळतात, म्हणून आज त्यांना पूर्ण बाटल्या फ्रीजमध्ये भरून ठेवायचं काम हे आमच्या मॅडमने दिलेलं आहे. आणि आमच्या मॅडमची भूक काही गेलेली नाही वाटतं. उकळलेले अंडे खात बसलेत आरामशीर. ना अच्छा, झालं बांधून. तर हे आपण असं किती दिवस बांधणार आहेत? जब तक AC का पानी गिरते रहेगा, है क्या नाही? जब तक ये तक सूरज चांद रहे. नाही नाही, जोपर्यंत तुम्ही AC वापरणार तोपर्यंत तुम्हाला इलेक्ट्रिक वाल्याला बोलणार ते ठीक करतात तर. नाही नाही, ते कसं तुम्ही AC वापरणार तर त्याच्यातून पाणी येणार. जेव्हा हिवाळा येणार तेव्हा पाणी कमी येणार. तोपर्यंत तुम्हाला कंपल्सरी आहे डब्बा बांधून ठेवाच लागणार. तर इकडे आपण ठेवलेला आहे मित्रांनो चहा. तर तो चहा ठेवलेला आहे आपण आपल्या मॅडमसाठी. आपल्या नाही, माझ्या मॅडमसाठी. कारण की मॅडमची अभ्यास करता करता इच्छा झाली की चहा प्यायचा आहे. तर चहा पाजला तर पुण्य भेटेल बोलते. तर मी म्हणलं ठीक आहे बाबा, थोडंसं पुण्य दे मला. तर आपण इकडे चहा ठेवलेला आहे. आणि चहा आपल्याला दुधाचा नाही, काळाच बनवायचा आहे. आणि हे भांडे तेच घासणार आहे, मी नाही आता घासणार. तशी तीच घासते संध्याकाळी भांडे. दुपारचे बाय चान्स कधीतरी मी घासतो. तर फर्स्ट क्लासपैकी आता चहा उकळत आला आहे याच्यामध्ये. आणि आपण काय नाही, फक्त चहापत्ती साखर एवढंच टाकलेलं आहे. एवढंच टाकतं, दुसरं काय टाकणार. तर चला चहा देऊया अगोदर. कसा झाला ते मला माहिती नाही. माझं काम होतं चहा बनवायचं, चहा बनवून तुला द्यायचं. वो मेरा काम हो गया खतम. तुमच्या हातचं काय पण चालेल मला. आता अमृत आहे, अमृत. अच्छा बेटा. तर बघू शकता मित्रांनो, जोरदार असा अभ्यास सुरू आहे. आणि एक कप गरमागरम चहा दिलेला आहे मॅडमला. धन्यवाद. ऐश कर. उधर हमारी मदर देती थी, इधर आप दे रहे हो. तर त्याच्यातला एक घोट मी पण पिणार आहे, बाकीचं ती पिल. तर चला मित्रांनो,
या ब्लॉगला इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एक छोटासा कमेंट करा की ब्लॉग कसा आहे, तुम्हाला आवडला की नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.